मॅनेजमेंटचा हा पार्ट 3 आहे. याच्यात आपण बघणार आहोत की एक्झॅक्टली आपलं काम काय असतं आणि आपले उद्दिष्ट काय आहेत. सो फंक्शन्स आणि ऑब्जेक्टिव्ह बेसिकली याच्या आधी पण मी 2 पार्ट्स टाकलेले आहेत, ज्याच्यात मी सांगितलंय की ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट काय असतं आणि त्याची व्याप्ती किती आहे, किंवा आपण एक्झॅक्टली ह्युमन रिसोर्स हा कन्सेप्ट कसा डेव्हलप झालेला आहे, इव्होल्युशन वगैरे. जर नसेल बघितला तर मी लिंक टाकते डिस्क्रिप्शन मध्ये, त्याआधी बघून घ्या म्हणजे कन्सेप्ट क्लिअर होईल. सो जसं सांगितलं, आजचा जो पहिला टॉपिक आहे फंक्शन्स ऑफ HRM, म्हणजे आपलं काम काय आहे, आणि दुसरं ऑब्जेक्ट. आता हे खूप सोपं आहे. फंक्शन्स काय असतात तर बेसिकली जर तुम्ही हे डायग्राम बघितला तर दोन गोष्टी दिसतील, मॅनेजरल फंक्शन्स आणि ऑपरेटिव्ह फंक्शन्स. ओके, मॅनेजरल म्हणजे काय, तर व्यवस्थापकीय कार्य किंवा व्यवस्थापकीय काम जे असतं त्याच्यामध्ये काय काय येतं, प्लॅनिंग, ऑर्गनायझिंग, डिरेक्टिंग, कंट्रोलिंग, या 4 गोष्टी असतात. आता हे जर बघायला गेलं तर हे सगळेच मॅनेजर करतात, म्हणजे हे आपण काही स्पेशल करत नाही आहोत. तर कोणीही कोणत्याही डिपार्टमेंटचं जर मॅनेजर झालं तर त्याला हे काम करावंच लागतं, किंवा कोणतंही काम आपल्याला पूर्ण करायचं असेल तर त्यासाठी या 4 गोष्टी लागतातच. पहिले, त्या कामाचं प्लॅनिंग म्हणजे त्याचं नियोजन लागतं, की आपण एक्झॅक्टली कशी त्याची योजना बनवणार आहोत, कशी नियोजन करणार आहोत. त्याच्यानंतर एकदा जर प्लॅन बनला तर मग त्याच्यासाठी जे काही रिसोर्सेस लागणार आहेत, ज्या काही गोष्टी लागणार आहेत, त्याच्यासाठी मग फंड्स असतील किंवा एखादं लोकेशन असेल, एखादी फॅक्टरी असेल, एखादं ह्युमन्स असतील, तर त्यांचं संघटन करणं म्हणजे त्यांना ऑर्गनाइज करणं. त्याच्यानंतर जेव्हा ते काम सुरू होतं, आता सगळ्या गोष्टी जर एकत्र आल्या, त्याच्यानंतर काम सुरू झालं तर एका मॅनेजरला त्यांना डिरेक्ट पण करावं लागतं, म्हणजे त्यांना एक मार्गदर्शन पण द्यावं लागतं. आणि सगळ्या गोष्टी सुरळीत जाव्या किंवा कोणतीही चूक होऊ नये, किंवा कोणतीही चूक झाली तर त्याला एक योग्य वळण देऊन परत ट्रॅकवर आणणं, यासाठी कंट्रोलही करावा लागतो, म्हणजे नियंत्रणही करावं लागतं. तर हे जर बघितलं तर हे प्रत्येक मॅनेजर प्रत्येक डिपार्टमेंट मध्ये किंवा प्रत्येक फंक्शन मध्ये करतच असतो. तसंच आपल्याला ऍज अ HR हे सगळ्या गोष्टी कराव्याच लागणार आहेत. पण याच्या व्यतिरिक्त जर आपण बघायला गेलो की स्पेशल फंक्शन्स काय आहेत आपले, म्हणजे स्पेसिफिक आपल्या डिपार्टमेंटशी रिलेटेड, ज्याला आपण ऑपरेटिव्ह फंक्शन्स म्हणतो, म्हणजे कार्यकारी काम जे आहे आपलं, त्याच्यात ज्या मेन 5 गोष्टी येतात ते म्हणजे प्रोक्युअरमेंट, डेव्हलपमेंट, कंपन्सेशन, इंटिग्रेशन आणि मेंटेनन्स. ओके, आता बघा, पहिला जो स्टेप आहे प्रोक्युअरमेंट. प्रोक्युअरमेंट हा शब्द इतका इंटरेस्टिंग आहे ना, कारण हा लॉजिस्टिक्स मध्ये पण येतो. तर या ठिकाणी मग हा शब्द कसा आला प्रोक्युअरमेंट, कारण आपण लॉजिस्टिक्स मध्ये शिकलोय की प्रोक्युअरमेंट म्हणजे आपण जेव्हा एखाद्या गोष्टीला, एखाद्या प्रॉडक्टला आपण आपल्या कंपनीमध्ये आणतो, त्याला आपण प्रोक्युअर करणं म्हणतो. मग इथे कसा हा शब्द आला, कारण इथे ह्युमन रिसोर्स साठी, HR साठी त्याचा प्रॉडक्ट कोण आहे, तर त्याचे कर्मचारी, त्याचे एम्प्लॉईज. त्या एम्प्लॉईजना कंपनीमध्ये आणणं म्हणजे प्रोक्युअरमेंट झालं आपलं. तर इथे त्यामुळे आपण रिक्रुटमेंट नाही म्हणत आहे, प्रोक्युअरमेंट म्हणतोय. आता प्रोक्युअरमेंट करण्यासाठी जे आपण काम करतो ते आपलं रिक्रुटमेंट झालं, सिलेक्शन झालं, इंटरव्ह्यूज घेणं झालं, तर त्या पुढच्या गोष्टी. म्हणून या पूर्ण फंक्शनला आपण नाव दिलेलं आहे प्रोक्युअरमेंट, म्हणजे कर्मचाऱ्यांची भरती करणं. आता एकदा हे कर्मचारी भरती झाले की त्यांना डेव्हलप पण करावं लागेल ना, त्यांना काही प्रशिक्षण पण द्यावं लागेल. कितीही एक्सपिरियन्स्ड व्यक्ती असो, मग तो 22 वर्षाचा, 25 वर्षाचा एक्सपिरियन्स घेऊन आलेला एखाद्या सिनियर लेवलचा मॅनेजर का असेना, त्याला डेव्हलप करावंच लागतं, कारण तो जे त्याचं काम त्यांनी केलेलं आहे हे आपल्या कंपनीशी कदाचित रिलेटेड असू शकत नाही, त्याला एक्सपिरियन्स भरपूर आहे. पण आपली कंपनी काय आहे, आपलं प्रॉडक्ट काय आहे, आपण कसं काम करतो, आपले रूल्स अँड रेग्युलेशन्स काय आहेत, आपण कोणतं सॉफ्टवेअर वापरतो, कोणती टेक्नॉलॉजी वापरतो, या सगळ्याचं प्रशिक्षण द्यावंच लागतं. त्यामुळे तो एक साधा इंटर्न का असेना, किंवा खूप एक्सपिरियन्स्ड असा एकदम हायर लेवलचा VP, मॅनेजर, CEO का असेना, त्याचं डेव्हलपमेंट हे आपल्याला ऍज अ HR करावंच लागतं. आता
आपण ही स्टेप बाय स्टेप जाऊया. म्हणजे आता व्यक्तीला आपण आणलंय, एम्प्लॉईला आपण आणलंय कंपनीमध्ये. मग त्याला थोडंसं आपण प्रशिक्षण पण दिलेलं आहे. मग त्यांनी काम करायला सुरुवात केलेली आहे. आता काय येतं? कॉम्पन्सेशन. कॉम्पन्सेशन म्हणजे काय? तर त्याचे जे पगार आपण देणार आहोत, त्याची व्यवस्थापना करणे. त्याचं एक्झॅक्टली आपण कसं नियोजन करतो, कसं एक्झॅक्टली आपण त्याला कम्पन्सेट करतोय. आता कम्पन्सेशन मध्ये त्याची सॅलरी जी आहे ती प्लॅन करणं नाही आलं, कारण ते आपण प्रोक्युरमेंट मध्ये करून झालेलो आहे. त्याच्यानंतरच तो एम्प्लॉई आपल्या कंपनीमध्ये आलेला आहे. मग कम्पन्सेशन काय बरं? तर इथे आपण त्याचा पगार जो आहे तो त्याला व्यवस्थित पद्धतीने मिळतोय का नाही हे बघावं लागेल ना, की त्यांनी सुट्ट्या किती घेतल्या आहेत, किती दिवस त्याला आपल्याला सुट्ट्या द्यायच्या होत्या, म्हणजे त्यांनी अर्न लिव्स किती घेतलेल्या आहेत, किंवा त्याचं 1 वर्ष झालेलं आहे. मग आता त्याचा पगार वाढवायचा का, मग तो किती वाढवायचा, त्याला अप्रायझल द्यायचं का, किंवा त्यांनी एखादं टार्गेट पूर्ण केलंय, मग त्यासाठी त्याला काही इन्सेंटिव्ह मिळणार आहे का, त्याला काही अॅन्युअल बोनस द्यायचा आहे का आपल्याला. या सगळ्या गोष्टी ज्या पगाराशी रिलेटेड असतात त्याचं जे आपण व्यवस्थापन करतो ते कंपन्सेशन मध्ये आलं. आता हे कंपन्सेशन करताना आपल्याला पुढच्या स्टेप्सला पण जायचंय, पुढच्या लेवलला पण जायचंय, ज्याच्यामध्ये येतं इंटिग्रेशन. इंटिग्रेशन म्हणजे एखाद्या एम्प्लॉईला ही कंपनी आपलीशी वाटणे यासाठी आपण काय एफर्ट्स घेतोय, मग त्याच्यासाठी कोणत्या ऍक्टिव्हिटीज आपण करतोय, किंवा त्याच्यासाठी आपण कोणतं त्याला होमली फिलिंग देतोय, की जेणेकरून त्याला वाटेल की नाही मला या कंपनीत राहायचंय अजून टिकून, इथे मला चांगलं डेडिकेटेडली काम करायचंय. तर ते इंटिग्रेशन मध्ये आलं. आणि लास्ट स्टेप सगळ्यात अवघड असते प्रत्येक HR साठी, ती म्हणजे मेंटेनन्स. कर्मचाऱ्यांना एखाद्या कंपनीमध्ये टिकवून ठेवणं हे जितकं अवघड आहे, हे तितकंच सोपंही करता येईल जर तुम्ही प्रॉपर त्याचे स्टेप्स फॉलो केला तर. आता करंट सिच्युएशन जर बघितली तर तुम्हालाही कळत असेल की कोणताही व्यक्ती एखाद्या कंपनीमध्ये फार फार ते 1 किंवा 2 वर्ष टिकतो. तेवढ्यात त्याच्या स्किल्स डेव्हलप होतात, तो काहीतरी नवीन टेक्नॉलॉजी शिकतो, आणि मग तो काय करतो, दुसरीकडे अप्लाय करतो जिथे त्याला चांगलं पॅकेज मिळतं, चांगली ऑफर मिळते, चांगली पोझिशन मिळते, आणि तो लगेच स्विच करतो, दुसऱ्या कंपनीमध्ये निघून जातो. त्यामुळे आपल्या कंपनीमध्ये जर एखादा टॅलेंटेड व्यक्ती आला तर त्याला मेंटेन करणं, त्याला टिकवून ठेवणं हे खूप अवघड असतं. सो हे कळलं कन्सेप्ट क्लिअर. पहिली म्हणजे काय, मॅनेजरल फंक्शन्स जे प्रत्येक मॅनेजरला करावं लागतं, कॉमन टू ऑल मॅनेजर्स. दुसरी काय, ऑपरेटिव्ह फंक्शन्स जे फक्त HR लाच करावे लागेल. पण याचा अर्थ असा नाही की जे मॅनेजरल फंक्शन्स आहेत ते HR ला करावं लागणार नाही. ओके, हे दोन्ही जे प्रकार आहेत हे HR ला दोन्ही फंक्शन्स पूर्ण करावेच लागतात. टॉपिक आहे ऑब्जेक्टिव्ह ऑफ HRM. हा खूप सोपा टॉपिक आहे. उद्दिष्ट बघायचं आपल्याला काय, पहिला म्हणजे लिंक. HR जो असतो तो लिंकचं काम करतो, तो एक दुवा म्हणून काम करतो. कोणामध्ये? जो टॉप मॅनेजर्स असतात आणि एम्प्लॉईज असतात. टॉप मॅनेजरला काही एखादा मेसेज कन्वे करायचा असेल, कोणते नवीन रूल्स आणायचे असतील, काही टेक्नॉलॉजी आपल्याला चेंज करायची असेल, तर डिरेक्ट जर आपण एम्प्लॉईला सांगितलं तर त्याच्याबद्दल रेझिस्टन्स सुरू होतं, म्हणजे विरोध करणं सुरू होतं. म्हणून मग टॉप मॅनेजर्स काय करतात, HR ला मध्ये आणतात की आमचा हा मेसेज आहे एम्प्लॉईज पर्यंत पोहोचव. तसंच एम्प्लॉईला काही कंप्लेंट करायच्या असतील, एम्प्लॉईला काहीतरी आपलं दुखणं सांगायचं असेल, तर तो काय करतो, या लिंकला मध्ये आणतो, म्हणजे कोणाला, HR ला मध्ये आणतो. त्यामुळे आपल्याला त्या दोघांचा एक मेसेंजर, एक दुवा, एक लिंक, एक त्यांचा ऍडव्होकेट बनून काम करायचं असतं. दुसरं काय, तर ऍडिक्वेट मॅनपॉवरचा आपल्याला व्यवस्थापना करून ठेवायची असते. आता कित्येकदा काय होतं की कंपनीला खूप मोठा प्रोजेक्ट मिळालाय, $1 million प्रोजेक्ट मिळालाय, आणि त्यासाठी 2,000 एम्प्लॉईज लागणार होते, माझ्याकडे 100च आहे. म्हणजे काय, गडबड झाली. जे आपण मनुष्यबळाचं व्यवस्थापन करणार होतो ते पुरेसं नव्हतं. त्यामुळे कोणत्याही कंपनीमध्ये कितीही डेव्हलपमेंट्स होत असतील तर त्या प्रत्येक डेव्हलपमेंट्स आपल्याला ह्या HR ला सांगाव्या लागतात, कारण त्याला मॅनपॉवर, त्याला मनुष्यबळ जे आहे ते मेंटेन करून ठेवावं लागतं.
जेणेकरून कंपनीचं काम हे सुरळीत चाललं पाहिजे, कधी हे थांबू नये. तिसरी गोष्ट, ट्रेनिंग देणं. जसं मी आधी सांगितलं, की आपण ट्रेनिंग देतो कोणत्याही लेव्हलच्या एम्प्लॉईजना, फ्रेशर असो किंवा एक्सपिरियन्स्ड असो. का? आपलं त्याच्या मागचं उद्दिष्ट काय? तर प्रॉडक्टिव्हिटी वाढली पाहिजे. एखाद्या व्यक्तीचं जे कौशल्य आहे ते वाढलं पाहिजे. त्याच्याने काय होणार आहे? तर जे काही आपलं उत्पादन आहे, म्हणजे आपली जी कंपनीची जी प्रॉडक्टिव्हिटी आहे ती वाढेल, परफॉर्मन्स वाढेल, जे आपल्याला एंड गोल्स आहेत किंवा आपल्याला जो अपेक्षित परिणाम आहे तोही मिळेल. त्यामुळे ट्रेनिंग हे कंपल्सरी ठेवलं पाहिजे. चौथं उद्दिष्ट काय? बेनिफिट स्कीम, म्हणजे एखाद्या कर्मचाऱ्याला कसा लाभ करून देता येईल वेगवेगळ्या स्कीम्सचा. मग त्याच्यात हेही असू शकतं की इन्सेंटिव्ह आहेत, बोनसेस आहेत किंवा ESOPs म्हणून कन्सेप्ट मी तुम्हाला पुढे सांगणार आहे, की ज्याच्यात एम्प्लॉईला त्या कंपनीचे स्टॉक सुद्धा आपण देऊ शकतो. किंवा अगदी छोटी गोष्ट म्हणायची झाली तर इन्शुरन्स काही आपण देतोय का? हेल्थ इन्शुरन्स देतोय का? फॅमिली इन्शुरन्स देतोय का? अशा कोणत्या स्कीम्स आहेत कंपनीमध्ये की ज्याचा बेनिफिट आपण त्या एम्प्लॉईला देऊ शकतो. जेणेकरून काय होईल? एम्प्लॉईचं जे मोटिवेशन आहे, त्याला जी प्रेरणा मिळणार आहे काम करण्यासाठी, ती वाढत जाईल. तसंच ग्रुप मोराल, म्हणजे त्या गटातली जी एकता आहे ती सुद्धा वाढत जाईल. आणि या सगळ्यांनी काय होणार आहे? जर एखाद्याची प्रेरणा वाढली, गटातील एकता वाढली, तर कर्मचारी आणि जे आपले एम्प्लॉयर आहेत, म्हणजे जे कंपनीचे लोक आहेत, त्यांचे एकमेकांना सहकार्य वाढत जाईल. कारण दोघांनाही कळतंय की एम्प्लॉई सुद्धा चांगले काम करतायत आणि एम्प्लॉईलाही कळतंय की आपल्याला ज्यांनी जॉब दिलेला आहे, आपला जो एम्प्लॉयर आहे तो आपली काळजी करतोय. ओके. आणि लास्ट ऑब्जेक्टिव्ह जो आहे तो म्हणजे क्वालिटी ऑफ वर्क. क्वालिटी ऑफ वर्क म्हणजे काय? एखादा कर्मचारी जर तुम्हाला टिकवून ठेवायचा असेल, मी म्हटलं ना, मेंटेन करणं खूप अवघड आहे. तर त्या अवघड का असतं? कारण प्रेशर असतं एम्प्लॉईजवर. कंटिन्युअसली त्यांना डेडलाईन्स मीट कराव्या लागतात. मग त्याच्यामुळे काय होतं की त्यांना घरी पुरेसा वेळ देता येत नाही. म्हणजे काय होतं? क्वालिटी ऑफ वर्क लाईफ जी आहे किंवा वर्क लाईफ बॅलन्स जो आहे तो बिघडायला सुरुवात होते. आणि मग त्या फ्रस्ट्रेशन मध्ये येऊन कोणताही एम्प्लॉई त्या कंपनीला सोडून जातो. म्हणजे आपलं ऍज अ HR काम काय आहे? तर कर्मचाऱ्यांचं जे मानसिक आरोग्य आहे किंवा शारीरिक आरोग्य आहे ते चांगलं राहील याची आपण काळजी घेतली पाहिजे. आणि त्यासाठी काही ऍक्टिव्हिटीज केल्या, फन फ्रायडेज केले किंवा तुम्ही काही स्कीम्स आणल्या किंवा काही फॅमिली आउटिंग साठी तुम्ही काही एखादं पॅकेज दिलं, की एखाद्या कर्मचाऱ्याने एखादा गोल मीट केला तर तुला पूर्ण फॅमिली सोबत वेकेशनला आम्ही XYZ लोकेशनला पाठवू. तर ह्याच्याने काय झालं? त्यांनी काम तर पूर्ण केलं, पण त्याला हेही कळलं की आपली काळजी घेतली जाते, की आपण फॅमिली सोबत टाइम स्पेंड करतोय का नाही. त्याच पद्धतीने वर्क मध्ये असताना, म्हणजे कंपनी मध्ये असताना त्याला कोणता त्रास तर होत नाहीये ना, मानसिकरित्या, शारीरिकरित्या, याची पण काळजी घेतली पाहिजे. यासाठी काय करू शकतो? सायकोलॉजिस्ट आहे, त्यांना आपण ठेवलं की दर एखाद्या वारी की दर ट्यूजडेला आपला एक सायकोलॉजिस्ट येईल आणि तुम्ही त्यांच्यासोबत बोलू शकता. मानसिक आरोग्य व्यवस्थित राहील. त्याच्यानंतर जिमची फॅसिलिटी दिली, काही स्पोर्ट्स दिले कंपनीच्या आतमध्येच, की जेणेकरून शारीरिक सुद्धा त्यांचं हेल्थ जी आहे ती चांगली राहील. कळलं? ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला अजून डिटेलमध्ये समजून घ्यायच्या आहेत आणि त्या मी करणारच आहे. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. आणि